पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडला विधानसभा मतदारसंघ म्हणजे चंदगड। चंदगड तसा पाहायला गेला तर खेड्या पाड्यांमध्ये आणि वस्त्यांमध्ये विखुरलेला ग्रामीण राहणीमान आणि यामध्ये शहरामध्ये जायचं झालं तर बेळगाव आणि कोल्हापूरला जाण्यासाठी त्यांना करावी लागणारी धडपड, रोजगाराच्या संदर्भातले प्रश्न, गोवा, बेळगाव आणि मुंबई, पुणे यासाठी रोजगारासाठी अवलंबित्व, यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आहेच। या मतदारसंघामध्ये सध्या नेमकं चाललंय काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील, लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चंदगड विधानसभेचा विचार केला तर 2019 किंवा त्या अगोदर पण यामध्ये बंडखोरीचं ग्रहण हे नेहमी दिसून येतं, कारण एकाच एक लढत यामध्ये फारशी कधी झालेली नाहीच। 2019 लाही उमेदवार बरेच या मतदारसंघामध्ये उभे होते आणि त्यांना मतदान ही चांगलंच मिळालं होतं। 2024 चा विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये तगडे उमेदवार तयारी करत असलेले दिसून येत आहेत। महायुतीचा जर विचार केला तर विद्यमान आमदार राजेश पाटील यांना पुन्हा एकदा तिकीट मिळणार अशी चर्चा होती आणि अजित पवारांनी यांना तिकीट देऊ शकतात असंही सांगितलं होतं। पण यामध्ये एक नेमका वेगळा ट्विस्ट आला, तो म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यामध्ये एका दहीहंडीच्या कार्यक्रमात शिवाजी पाटील यांचं चंदगड विधानसभेसाठी नाव जवळपास डिक्लेअर केलेलंच आहे। ठाण्यामध्ये शिवाजी पाटील यांचं प्रस्त मोठ्या प्रमाणात ओळखलं जातं। 10 ते 12 नगरसेवक निवडून येण्यासाठी त्यांची ताकद तिथं पणाला येते आणि चंदगडमध्येही त्यांचा जनसंपर्क हा चांगला आहेच। त्यांना मानणारा गट, भारतीय जनता पार्टीला मानणारा गट आणि इतर जे त्यांच्यामधून बंडखोरी करून उभे राहिलेले 2019 चे स्वकीय, हे सर्व आता त्यांच्या सोबत आहेत। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री नेमके काय म्हणाले ते आपण यामध्ये पाहणार आहोत। मी शिवाजी पाटील यांचं अभिनंदन करेन, त्यांनी दरवर्षी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी तर आयोजित करतातच, पण चंदगडमध्ये त्यांनी जे काम उभं केलंय, जनसामान्यांकरता जी सेवा ते करतायत, मला विश्वास आहे चंदगडच्या जनतेचा आशीर्वाद देखील ठाणेकरांप्रमाणे आमच्या शिवाजी पाटलांना निश्चितपणे मिळेल, हा मला विश्वास आहे। एकंदरीत काय, राजेश पाटील की शिवाजी पाटील या दोघांचं तिकीट कोणाला नेमकं मिळणार हे प्रश्नचिन्ह आहेच। तसंच महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये पण बाभुळकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांनी तिकीट आपल्याला मिळणार अशी तयारी सुरू केलीच। आणि दुसरीकडे अप्पी पाटील यांनी लोकसभेला शाहू महाराजांना मदत केली हे आपल्याला तिकीट मिळण्यासाठीच, आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या जवळचे मानले जाणारे अप्पी पाटील यांनाही तिकीट मिळू शकतं अशी चर्चा आहे। एकंदरीत काय, तिकीट वाटपाचा घोळ, उमेदवार आणि चंदगडचं राजकारण याकडे सर्वांचं लक्ष लागून आहेच। तर तुम्हाला काय वाटतं की चंदगडमध्ये नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल आणि चंदगडचा गड कोण राखणार हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।